पुण्यातल्या ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या वतीनं आज अनेकांनी बिनसावलीचा दिवस अर्थात झिरो शॅडो डे याचा अनुभव घेतला। सुट्ट्या असल्यामुळे अनेक लहान मुलं सुद्धा हा अनुभव घेण्यासाठी इथे आले होते। सूर्य, पृथ्वीचा मध्य आणि काही ठराविक भाग हे एकाच रेषेत येतात, त्यावेळी सूर्याबरोबर आपल्या डोक्यावरून जातो, त्यामुळे आपली सावली आपल्या पायाखालीच येते, त्यामुळे काही क्षण ती गायब होते। याच घटनेला खगोलशास्त्रीय भाषेत झिरो शॅडो डे असं म्हटलं जातं। ठराविक अंतरानं 21 जुलैला देखील ही घटना पुन्हा घडते, मात्र त्यावेळेस भारतात पावसाळा असल्यानं त्याचं नीट प्रकारे निरीक्षण करता येत नाही। गोडबोले सर आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। सर, नेमकं काय कारण आहे की आता काही सेकंदांमध्ये आपल्याला सावली नष्ट झालेली दिसणार आहे? एक्झॅक्टली सूर्य ज्यावेळेला दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असतो, दक्षिणानुत्तरायण सूर्याचं होत असतं, त्यावेळेला तो दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना एक्झॅक्टली आपल्या डोक्याला ते आज येतो आणि त्यामुळे आपल्याला इथे अगदी छोटी शॅडो दिसते किंवा शून्य शॅडो दिसते। हीच घटना वर्षामध्ये 2 वेळा होते। कर्कवृत्त आणि मकर वृत्त याच्यामधले जे काही जागा असतात तिथे 2 वेळा होते, दक्षिणेकडून सूर्य उत्तरेकडे जाताना आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना। पण तो दुसरी जी घटना होते ती जुलैच्या एंडला होते आणि त्यावेळेला नॉर्मली ढग असतात आकाशात आणि सूर्य दिसत नाही आपल्याला, त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला ह्या घटना त्या सुमारास ऑब्झर्व करता येत नाही। सर, पण रोज आपण म्हणतो 12च्या उन्हात की सूर्य डोक्यावर आला, पण मग एका विशिष्ट दिवशीच झिरो शॅडो दिसते, याचं नेमकं काय कारण आहे? ज्यावेळेला सूर्य दक्षिणेला असतो त्यावेळेला दुपारी 12 वाजता त्याची सावली उत्तरेला पडत असते, त्यामुळे ती सावली आपल्याला थोडी लांबुडकी दिसते, ती एक पॉइंट सोर्समध्ये दिसत नाही। परंतु आजचा दिवस असा आहे की सूर्य एक्झॅक्टली डोक्यावरती आहे, त्यामुळे त्याची कुठल्याच दिशेला सावली पडत नाही, एक्झॅक्टली त्या ऑब्जेक्टच्या खालती त्याची सावली पडते आणि त्यामुळे त्याला झिरो शॅडो डे असं म्हणतात। झिरो शॅडो डे आम्ही पाहायला आलेलो होतो आणि बरोबर 12:31 आमच्या डोक्यावरून सावली बरोबर पायाखाली गेलेली आहे, दॅट इज परपेंडिक्युलर गेली, दॅट इज झिरो शॅडो, म्हणजे बिन सावलीचा दिवस असा तयार झालेला आहे। खगोलशास्त्रीय हालचाली, सूर्याचं उत्तरायण दक्षिणायन या गोष्टी सुद्धा या मुलांना किंवा इथे आलेल्या विज्ञानप्रेमी खगोलप्रेमींना समजून घ्यायची एक अनोखी संधी झिरो शॅडो डेच्या निमित्तानं पाहायला मिळाली। कॅमेरामन विजय राऊतसह भक्ती बिसुरे, एबीपी माझा, पुणे।